नमस्कार, स्मित किचनमध्ये आज आपण आषाढ महिन्यातील खास गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या पाहणार आहोत। यासाठी इथे मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला, 1 वाटी पाणी घेतलं, पाव वाटी बेसन घ्यायचं आहे आणि पाव वाटी बारीक रवा घ्यायचा। इथं गरजेपुरती खसखस घेतली, सुंठ, वेलची आणि जायफळाची पूड घेतली आहे। यासाठी इथे एक कढई घ्यायची आहे, यामध्येच हे गव्हाचं पीठ घेतलं आहे। इथं हा बारीक रवा सुद्धा घ्यायचा, यामध्येच हे बेसन घेतलं। ही पिठं छान एकत्र करायची आहेत आणि गॅसवर 5 मिनिटांसाठी ही पिठं छान हलकीशी भाजून घ्यायची आहेत, म्हणजे छान ह्याच्या खुसखुशीत कापण्या तयार होतील। हलकंसं हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला। एक 5 मिनिटं झाल्यावर मी हे गॅस बंद केला। कढई छान तापली होती म्हणून हे पीठ छान पसरून घेतलं होतं, जेणेकरून तळाला करपणार नाहीत। आणि आता ही पिठं छान गार करायला ठेवायची। आता इथं आपल्याला गुळाचं पाणी बनवायचं आहे। यासाठी गॅसवर एक भांडं ठेवलं, यामध्येच 1 वाटी पाणी घालायचं, यामध्येच हा बारीक चिरलेला 1 वाटी गूळ घालायचा आहे। इथं आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। हलकंसं पाणी गरम झाल्यावर गॅस बंद करायचा। इथं गूळ वितळून झालं आहे। आता हे पाणी सुद्धा आपल्याला गार करायला ठेवायचं आहे। यासाठी पहिल्यांदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर निघून जाईल। मी इथे हे पाणी गाळून घेतलं। आता हे गुळाचं पाणी सुद्धा छान गार करायला ठेवायचं आहे। तर एकीकडे ही पिठं सुद्धा छान गार झाली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। इथे सुंठ, वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे। इथे बडीशेपची पूड घातली, यामुळे कापण्या छान लागतात। आता छान हे एकत्र करून घेतलं। तर इथं तेलाचं मोहन द्यायचं आहे। छान कडकडीत तेल, 2 चमचे मी तेल घातलं, ह्याचं मोहन दिलं। आता पीठ आणि तेल असं छान एकत्र करून घ्यायचं आहे। छान असं पिठाला तेल फासून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात। एकत्र असं करून घ्यायचं, सगळीकडे असं एकत्र तेल आणि पीठ फासून घ्यायचं आहे। इथं पाहू शकता, ही हलकीशी अशी मूठ बांधता आली पाहिजे, म्हणजे आपलं हे पीठ तयार आहे कापण्यांसाठी। आता यामध्ये गरजेपुरतं असं पाणी घालायचं आहे गुळाचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा हे आपल्या चमच्यानेच असं घालायचं, नंतर हाताने हे पीठ कालून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळायचं आहे, जेणेकरून आपल्या कापण्या खुसखुशीत होतील। तर हे पीठ असं मळून झालं, तर यावर एक झाकण घातलं। छान ही पिठं मुरण्यासाठी 5 मिनिटासाठी झाकण घालायचं। ह्याच्यात आपण रवा वापरला आहे, म्हणून आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे। तर एक 5 मिनिटं झाली आहेत। आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक उंडा काढायचा। इथं मी एक पोळपाट घेतला, यावर हे छान असं उंडा घेतला आहे आणि छान पसरून घेतलं। हलकंसं असं याची पोळी लाटून घ्यायची आहे, हलक्या हातानेच ही पोळी लाटून घ्यायची। तर जाड नाही किंवा पातळ नाही, तर मध्यम अशी आकाराची ही पोळी लाटून घेतली, कारण तळल्यावर ह्या छान फुलून येतात। यावर ही खसखस पेरून घेतली आहे, दोन्ही बाजूने ही खसखस पेरून घ्यायची आणि वरून लाटणं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस छान रोवली जाते, छान लागली जाते। तर इथं पाहू शकता, तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी खसखस लावून घेतली आहे, म्हणजे खसखस छान चिकटली जाईल। पुन्हा यावर मी लाटणं फिरून घेतलं। या खसखसीमुळे छान अशी कापण्या सुंदर दिसतात। तर सुरीच्या साहाय्याने छान ह्या कापण्या मी कट करून घेतल्या। एकसारख्या आकाराच्या ह्या कापड्या करून घ्यायच्या। तुम्हाला कोणता आकार द्यायचा तो देऊ शकता।
तर कापण्या ह्या अशा छान लांबटेच असतात, शंकरपाळीच्या आकाराच्या. इथं पाहू शकता मी ह्या अशा प्रकारच्या कापड्या तयार केल्या. तर सर्व कापण्या मी तयार केल्या. तर एकीकडे तेल कडकडीत असं तापलं होतं. तर इथं आपल्याला थोडंसं पीठ घालून बघायचं आहे. तेलाचं तापमान चेक करायचं आणि थोड्या थोड्या करून आपल्याला कापण्या सोडायच्या आहेत. म्हणजे एकसारख्या आकारावर भाजल्या जातात, रंगावर. चमच्याच्या साहाय्याने छान असं सगळीकडून फिरून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळीकडून एकसारख्या तळल्या जातात. तर ह्या रंगावर आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता काढून घेतल्या. तर झाऱ्यावर अशा काढून घ्यायच्या आहेत, निथळून घ्यायच्या. तर इथं पाहू शकता मी सगळ्या कापण्या अशा तळून घेतल्या. तर सगळ्या कापण्या इथे तळून झाल्या आहेत. तर नक्की बनवून बघा. छान गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या तयार होतात. धन्यवाद.